नाव मुजाहिद मजीद चिकटे आहे. मी दापोलीतला रहिवासी आहे. मला कमरेचा खूप प्रॉब्लेम होता. माझ्या मणक्यात गॅप होता. मुंबईच्या डॉक्टरने मला सल्ला दिलेली की तुझा ऑपरेशनशिवाय काय दुसरा उपाय नाही. म्हणून मला असं समजलं की खेर्डीला एक डॉक्टर आहे समीर परांजपे म्हणून, त्यांच्याकडे आलो. त्यांनी मला सांगितलं आणि तुला ऑपरेशनची गरज पण आहे, पण तू माझ्या औषधं खाल्लीस, माझी ट्रीटमेंट केलीस तर तू चांगलं होशील. आता मला 2 महिने कमरेचा प्रॉब्लेम होता, पण मला 15 दिवसात कमरेचा जाणवला. आता मी चांगला आहे. आता मला कुठलीही कमरेची शिकायत नाही. पूर्वी किती त्रास होता, म्हणजे तुला काय काय करता यायचं नाही? पूर्वी मला ड्रायव्हिंग करायला यायचं नाही. मी ड्रायव्हर आहे. मला ड्रायव्हिंग नाही करायला जमायचं. मला खाली बसलो तर वरती उठायला नाही जमायचं. आणि मला संडासाला लघवीला वगैरे जायला प्रॉब्लेम व्हायचा. आणि सर्व डॉक्टरांच्याकडे दाखवले, ते एकच सल्ला दिला त्यांनी की तुला ऑपरेशन शिवाय काय दुसरा हे नाही आहे. आता तू गाडी चालवायला लागलास का? नाही अजूनपर्यंत तरी नाही, पण थोडं चालवतो गाडी. ड्रायव्हिंग आता गाडी चालवायला फार सध्या परवानगी नाहीये. जास्त नाही, तू गाडी चालवू शकतो. हो, चालवू शकतो मी जास्त नाही, जास्त किलोमीटर नाही, खाली 3-4 किलोमीटर ड्रायव्हिंग करतो. का की जास्ती ड्रायव्हिंग नाही करत. आणि झोप कशी लागते पूर्वीपेक्षा? झोप चांगली लागते. पूर्वी दुखण्यामुळे कारण झोपमोड होते आणि तशी अवस्था आता नाही. आता त्याच्यापेक्षा खूप चांगली आहे. छान. घरच्यांचं कसं काय म्हणणं? घरच्यांचं म्हणणं असं आहे की आता औषध संपली ते बोलतात जा तू ते एकच डॉक्टर ठेव. आता मला ह्यांच्याशिवाय कुठल्याच डॉक्टरची औषधं चालू नाही. मला असा काय प्रॉब्लेम झाला तर सर बोलतात ये माझ्याकडे, मी तुला औषध देईन, मी तुला हे करीन. म्हणजे मला कुठं जायची गरज नाही दवाखान्यात. एवढी कंबरदुखी असताना, सायटिकाचं दुखणं असताना, मणक्याचं दुखणं असताना, ऑपरेशनची आवश्यकता असताना कोणतेही पेनकिलर, इंजेक्शन यांचा वापर न करता हा मुलगा केवळ आयुर्वेदाच्या औषध योजनेवर तेल, पाणी, शेक, मालिश याच्यावरती आहे. आणि तो गेले 2-3 महिने छान आयुर्वेदाची चिकित्सा घेऊन बरा आहे. छान. धन्यवाद.